नमस्कार. प्राईम टाईम महाराष्ट्रामध्ये मी सुहास आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. इराण अमेरिका इस्रायल युद्धाचा आजचा 15वा दिवस आहे. हे युद्ध कधी थांबेल, हे युद्ध थांबेल का, हे आत्ता काहीही सांगणं शक्य नाही आहे. कारण इराण मागे हटायला तयार नाही आहे आणि आज अमेरिका तर असं म्हणते आहे की आता आम्ही इराणच्या भूमीमध्ये सैन्य उतरवणार आहोत. त्यामुळे या युद्धाची सांगता कधी होईल, हे थांबेल कधी, काहीच माहीत नाही. या सगळ्यामध्ये गेल्या 15 दिवसामध्ये प्रत्येकाचं एक म्हणणं असं होतं की भारताची भूमिका काय नेमकी, भारत कुणाच्या बाजूनी आहे, भारत इस्रायल अमेरिकेच्या बाजूनी आहे की इराणच्या बाजूनी आहे. पण आता हळूहळू भारताची भूमिका ही समोर यायला लागली आहे. भारत आपली भूमिका बदलतोय. ते का बदलतोय, नेमकं भारतामध्ये ज्या पद्धतीने ऑइलचा म्हणा किंवा गॅसचा म्हणा तुटवडा जो निर्माण होतोय, त्यामुळे आता भारत हा इराणच्या बाजूनी झुकतोय का, असे सगळे प्रश्न तयार होत आहेत. नेमकं काय आहे हे सगळं आपण बघणार आहोत. का भारत आपली भूमिका बदलतोय हे या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला, लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि तुमच्या देखील कमेंट या कमेंट बॉक्समध्ये जरूर टाका. मुळामध्ये आपण एक लक्षात घेऊयात की अमेरिकेनं इराणबरोबर हे युद्ध का सुरू केलं. म्हणजे आज जर का 15व्या दिवशी याचा विचार केला तर अमेरिकेने का सुरू केलं हा प्रश्न आपल्याला पडेल. अमेरिकेने इराणवर युद्ध का लादलं या प्रश्नाकडे देखील आपल्याला बघावं लागेल. तर तसं ठोस उत्तर आपल्याला काहीही मिळत नाही. म्हणजे अमेरिका म्हणतं की इराण अणु प्रकल्प राबवत आहे, पण तसे कोणतेही पुरावे या गेल्या 15 दिवसामध्ये आणि याआधी सुद्धा समोर आलेले नाही आहेत. म्हणजे इराण खरंच अणुप्रकल्प पुढे नेतोय का हेही माहीत नाही. इराणनी अणुप्रकल्प थांबवलाय का याचेही काही पुरावे नाही आहेत आणि हे अमेरिकेकडे सुद्धा नाही आहेत. त्यामुळे अणुप्रकल्पावरनं जे काही अमेरिका सतत बोलती आहे आम्ही इराणवर हे युद्ध लादतोय किंवा लादलेलं आहे, तर तसं काहीही दिसत नाही आहे. दुसरं, जे तेलाचे साठे आहेत त्यावरून तर यापूर्वी सुद्धा अमेरिका इराणवर छोटे मोठे हल्ले करत राहिलेलं आहे, हेही आपल्याला माहिती आहे. पण मग हे एवढं मोठं युद्ध अमेरिकेने का लादलं याचं कोणतंही उत्तर नाही. ट्रम्प तात्यांच्या मनात आलं आणि ट्रम्प तात्यांनी ते केलं, एवढाच त्याचा अर्थ आपल्याला काढता येईल. दुसरीकडे आपण इस्रायलची जर का उद्दिष्ट बघितलं, भूमिका बघितली, तर ती आपल्याला निदान समजू तरी शकते. ज्यू असतील, ख्रिश्चन आहेत, मुस्लिम आहेत, यांच्यामधला जो वाद आहे, या वादामुळे आणि इस्रायलमध्ये आपण बघितलं तर इस्रायल आहे, हमास आहे, इकडे इराण हमासला मदत करतं आणि या सगळ्यामुळे इस्रायल कायमच या गोष्टीच्या विरोधात राहिलेला आहे. त्यामुळे इस्रायलचं आपण एक वेळ समजू शकतो, पण अमेरिकेची भूमिका यामध्ये कधीही स्पष्ट होऊ शकली नाही. असो, पण तरी या युद्धाला आज 15 दिवस होत आहेत. कोणतंही युद्ध जेव्हा सुरू होतं तेव्हा ते कधी संपणार आहे याचं एक साधारणतः टार्गेट हे ठेवलं जातं की या उद्दिष्टांसाठी हे युद्ध आपण करतो. हे उद्दिष्ट संपलं तर युद्ध थांबेल, युद्धविराम होईल. पण तसं हे युद्ध आता कधी थांबेल हे काहीही सांगता येत नाही. कारण मुळामध्ये कोणतं उद्दिष्ट हे अमेरिकेसमोर नाहीच आहे आणि ते नव्हतं सुद्धा. आणि त्यामुळे आता हे युद्ध भरकटत गेलं मधल्या काळामध्ये आणि आता इराण मागे हटायला तयार नाही आहे. आज या युद्धामध्ये इराणचे अत्यंत सर्वेसर्वा नेते खामेनी हे या हल्ल्यामध्ये, या युद्धामध्ये मारले गेले. त्यांचे दुसरे देखील त्यानंतर खामेनींचे जे चिरंजीव आहेत त्यांनी इराणची सगळी कमान आपल्या हातामध्ये घेतली. बातमी अशी आहे की ते सुद्धा आता या युद्धामध्ये काल परवामध्ये जखमी झालेले आहेत आणि अत्यंत गंभीररित्या जखमी झालेले आहेत. इतकं सगळं असून सुद्धा इराण आता मागे हटायला तयार नाही. इराण अमेरिकेबरोबर चर्चा करायला तयार नाही आणि त्यामुळे इराणनी आपले हल्ले हे अमेरिकेच्या मुख्य तळांवर सुरूच ठेवलेले आहेत. ते जसं अमेरिकेवर हल्ले करतायत तसं इस्रायलवर करतायत आणि त्याचबरोबर जे गल्फ कंट्रीमधले जे देश आहेत त्याच्यावर सुद्धा इराण अधूनमधून हल्ले करताना आपल्याला दिसतच आहे. त्यामुळे आता इराण मागे हटेल अशी स्थिती नाही आहे. अमेरिकेला आता दिवसेंदिवस हे युद्ध सुरू ठेवणं हे तसं जड चाललेलं आहे. त्यांच्या स्वतःच्या देशामधनं सुद्धा ट्रम्प यांना प्रचंड विरोध होतोय.
ही सगळी पार्श्वभूमी बघता आता युद्ध कधी थांबेल हे आत्ता तरी सांगता येत नाही. आता या सगळ्यामध्ये एक मुद्दा फार प्रकर्षाने वर आला, तो म्हणजे की भारत या युद्धामध्ये कोणाच्या बाजूने आहे. कारण हे युद्ध सुरू होण्याच्या एक 3-4 दिवस आधी आपल्याला माहिती आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदी हे इस्रायलमध्ये गेलेले होते. ते इस्रायलचे जे अध्यक्ष आहेत नेत्यान्याहू यांची त्यांनी भेट घेतलेली होती, अगदी गळा भेट झाली होती. आणि त्यावेळेला भारताने एक गोष्ट अत्यंत स्पष्ट केली की आम्ही इस्रायल आणि अमेरिकेच्या बाजूने आहोत. खरं तर इराण हा भारताचा अत्यंत पारंपरिक असा मित्र राहिलेला आहे. इराणनी भारताला वेळोवेळी तेल असेल, कच्चं तेल असेल किंवा गॅस असेल, या बाबतीमध्ये जी काही मदत आहे ती इराणने केलेली आहे. पण आपण हे तरी दाखवलं होतं, म्हणजे आपण हे दाखवलं की इस्रायल आणि अमेरिकेच्या बाजूने आपण आहोत. अर्थात इराणच्या बाजूने आपण काही दुश्मनी घेतलेली आहे का किंवा काही केलेलं आहे का, तसं नाही आहे. पण हे युद्ध सुरू झाल्यानंतर अगदी पहिल्याच दिवशी त्यांचे नेते मारले गेले. पण तरीही भारताकडून अधिकृत म्हणजे जी पंतप्रधानांकडनं एखादं विधान यायला पाहिजे होतं, एखादं प्रतिक्रिया यायला पाहिजे होती, त्याचप्रमाणे भारत सरकारच्या अधिकृत वेबसाईटवरनं जी प्रतिक्रिया यायला पाहिजे होती तशी कोणतीही प्रतिक्रिया ही भारतानं दिली नाही. भारत या युद्धाच्या काळामध्ये अगदी पहिल्या दिवसापासून तटस्थ राहिला. ना तो इस्रायल आणि अमेरिकेच्या बाजूनी बोलताना आपल्याला दिसला, ना तो इराणच्या बाजूनी बोलताना दिसला. ही तटस्थ भूमिका भारताने घेतली. परंतु एक लक्षात घ्या, तटस्थ भूमिकेचा कधी कधी फायदा होतो, कधी कधी तोटा होतो. पण अशा पद्धतीची तटस्थ भूमिका ही तुम्ही दीर्घकाळ घेऊ शकत नाही. तुम्हाला कधीतरी आम्ही या बाजूनी आहोत किंवा आम्ही त्या बाजूनी आहोत हे स्पष्ट करावंच लागतं. आणि त्यामुळे आत्ता जर का तुम्ही भारताची भूमिका बघितलीत तर आता भारत हा इराणच्या बाजूनी झुकतोय, इराणच्या बाजूनी आपली भूमिका आहे हे दाखवायला लागलेलं आहे. असं चित्र आता आपल्याला दिसायला लागलेलं आहे. आता हे का घडलं, म्हणजे युद्धाच्या 15व्या दिवसानंतर 15व्या दिवशी गेल्या 3-4 दिवसापासून भारत हा इराणच्या बाजूनी जातोय हे चित्र स्पष्ट व्हायला लागलंय. हे का व्हायला लागलं, हे कुठून व्हायला लागलं, याचा जर का आपण विचार केला तर भारताच्या विशाखापट्टणम इथनं जेव्हा इराणची एक जहाज हे इराणकडे जेव्हा निघालं, ते श्रीलंकेच्या पासून 80 किलोमीटरवर असताना अमेरिकेकडून या जहाजाला टार्गेट करण्यात आलं आणि ते आगीच्या भक्ष्यस्थानी पाडण्यात आलं. आणि तिथून खरं तर, कारण त्यानंतर भारताच्या बाजूने खूप टीका व्हायला लागली. भारतामधनं देखील विरोधकांनी खूप टीका केली की इराणचं जहाज हे भारताच्या भूमीमधनं जर टार्गेट होत आहे तर मग भारताचं नेमकं भूमिका काय आहे या बाबतीमध्ये. आणि ते काही गोष्ट ही भारताला फारशी रुचलेली दिसत नाही. आणि या घटनेनंतर भारत हळूहळू हा इराणच्या बाजूनी झुकताना आपल्याला बघायला मिळतोय. म्हणजेच काय तर मी जे म्हटलं की खामेनी यांना ठार केल्यानंतर भारताकडनं कोणतीही प्रतिक्रिया आली नाही. पण या घटनेनंतर जर आपण बघितलं तर भारताचे परराष्ट्र सचिव जे आहेत विक्रम मिस्त्री यांनी इराणचे जे राजदूत आहेत मोहम्मद फताली यांच्याबरोबर पहिल्यांदी चर्चा केली आणि त्यांनी शोक व्यक्त केला. एक तर मुळामध्ये ज्या पद्धतीचे हल्ले हे अमेरिका इस्रायलकडनं होत आहेत या बाबतीमध्ये आणि त्याच्यामध्ये खामेनींची जी काही याच्यामध्ये मृत्यू झालेला आहे त्याबद्दल पहिल्यांदीच भारताचे परराष्ट्र सचिव यांनी शोक व्यक्त केला. म्हणजे एक भूमिका भारताची समोर आली. परंतु जरी परराष्ट्र सचिवांनी हा शोक व्यक्त केलेला असला तरी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या संदर्भामध्ये कुठेही आपली प्रतिक्रिया दिलेली नाही. त्यामुळे भारत नेमका पुन्हा कुठल्या बाजूनी आहे हे समजत नव्हतं. पण कालमध्येच आपण बघितलं गेल्या 2 दिवसामध्ये ज्या काही घडामोडी घडलेल्या आहेत त्याच्यामध्ये आपण पहिल्यांदा विचार करूयात. पहिली घडामोड म्हणजे एकीकडे आज एक लक्षात घ्या की या युद्धामध्ये इराणनी एक गोष्ट केली जी इराणचं सगळ्यात मोठं शस्त्र आहे आणि ते म्हणजे हॉर्मुझची जी खाडी आहे
ती इराणनी पूर्णतः बंद करून टाकली. या खाडीतनं कुठल्याही देशाचं मालवाहतूक जहाज, तेल भरून जाणारं जहाज हे या खाडीतनं आम्ही जाऊ देणार नाही, ही भूमिका इराणने घेतली. जे कुठली जहाजं तिथनं जाण्याचा प्रयत्न करत होते त्यावर इराणनी त्यांना टार्गेट केलं, ती जहाजं नेस्तनाबूत करून टाकली. हे जेव्हा सगळं घडलं त्यानंतर या हॉर्मुझ खाडीतनं होणारा व्यापार हा पूर्णतः ठप्प झाला आणि याचे परिणाम हे जगावर उमटायला लागले, युरोपियन देशांवर उमटायला लागले. भारतावर आपण गेल्या 3-4 दिवसामध्ये जर बघितलं तर भारतामध्ये गॅस तुटवडा, भारतामध्ये पेट्रोल डिझेलचा तुटवडा हा आपल्याला बघायला मिळाला. त्यामुळे अनेक पेट्रोल पंपांवर वाहनांच्या रांगा आपल्याला बघायला मिळाल्या. आज सुद्धा आपण जर का बातम्यांमध्ये बघितलं तर गॅस एजन्सीच्या समोर लांबच्या लांब रांगा या गॅसमुळे लागलेल्या आपल्याला बघायला मिळत आहेत. गॅस हॉटेल व्यावसायिकांना कमर्शियल गॅस जो आहे तो बंद करण्यात आला, त्यामुळे जवळपास 30 ते 40% हॉटेल ही बंद झाली. बंगलोरातली 50% हॉटेल बंद झाली, मुंबईतली एक 20% हॉटेल्स बंद झाली. सगळीकडे याचा परिणाम हा व्हायला लागला. आणि गेल्या 2 ते 3 दिवसातल्या घडामोडी याच बघताना जेव्हा परराष्ट्र सचिवांचं जेव्हा त्यांनी भेट घेतली महम्मद फताली यांच्याबरोबर, त्यानंतर एक मोठी घडामोड घडली, ती म्हणजे भारताचं एक ऑइल भरून येणारं जहाज हे इराणनी भारताकडे सुखरूप आम्ही पाठवू हे सांगितलं. त्यासाठी इराणनी एक सेफ झोन तयार केला, ज्या झोनमधनं हॉर्मुझ खाडीतनं हे जहाज अत्यंत सुरक्षितरित्या, म्हणजे इराणच्या संरक्षणेमध्ये ही 2 जहाजं बाहेर काढण्यात आली, जी नंतर मग भारतामध्ये आली. मुंबईच्या बंदरावर एक जहाज आलं, त्यानंतर दक्षिणेकडच्या एका बंदरावर जहाज गेलं आणि ही 2 जहाजं भारताच्या बंदरांवर आली. त्यातून थोडासा दिलासा आपल्याला ऑइलच्या बाबतीमध्ये, गॅसच्या बाबतीमध्ये, पेट्रोल डिझेलच्या बाबतीमध्ये, विमानांच्या पेट्रोलच्या बाबतीमध्ये आपल्याला दिलासा मिळाला. पण हा दिलासा कितीही झालं तरी तात्पुरता आहे. मी जे म्हणतोय की हे युद्ध थांबेल का नाही याची कोणतीही शक्यता ही आत्ता वर्तवली जात नाहीये, त्याची शक्यता कमी वर्तवली जाते. आणि त्यामुळे जर का या युद्धाची स्थिती ही जर का अशीच राहिली तर यापुढच्या काळामध्ये गॅसचा तुटवडा हा आपल्याला जाणवणार. हे भारताच्या दृष्टीनं आपण जर बघितलं तर हे चित्र आपल्याला दिसायला लागलं. आणि त्यामुळे आपण आपली भूमिका जी आहे ही बदलायला सुरुवात केली. आता एक लक्षात घ्या, अमेरिकेला असं वाटलं होतं की आपले जे मित्र राष्ट्र आहेत हे या युद्धामध्ये आपल्याला मदत करतील. पण तुम्ही ब्रिटनचा विचार केलात, तुम्ही स्पेनचा विचार केलात तर या दोघांनी सुद्धा ट्रम्प यांना स्पष्ट शब्दामध्ये या युद्धामध्ये आम्ही तुम्हाला पाठिंबा देऊ या बाबतीत पूर्णतः स्पष्ट शब्दात नकार दिला. आणि त्यामुळे ज्या युरोपियन राष्ट्र ही अमेरिकेच्या बाजूने उभं राहतील अशी जी एक शक्यता वाटत होती ती पूर्ण मावळून गेली. आणि त्यामुळे अमेरिका सुद्धा आता युद्धाच्या बाबतीमध्ये ज्या पद्धतीने आक्रमकतेने ती लढत होती त्यामधनं अमेरिका आता बॅकफूटवर जाताना बघायला मिळते. हे युद्ध थांबेल असं वाटलं होतं ते ट्रम्प यांच्या एका विधानावरनं, कारण ट्रम्प यांनी असं विधान केलं होतं की इराणमधली मुख्य जी स्थळं आहेत ती आम्ही सगळी नेस्तनाबूत केलेली आहेत, आता इराणमध्ये हल्ले करण्यासारखं काही राहिलेलं नाही आहे. त्यामुळे असं वाटलं होतं की अमेरिका आता हे युद्धातनं माघार घेईल. पण इराण आता ऐकायला तयार नाही आहे. इराण आता अमेरिकेवर हल्ले इराणनं सुरूच ठेवलेले आहेत, कारण इराणचं प्रचंड नुकसान हे अमेरिकेनं आणि इस्रायलनं केलेलं आहे. त्यामुळे आता अमेरिकेला धडा शिकवण्याच्याच तयारीमध्ये इराण आहे. एवढं नुकसान होऊन सुद्धा आता इराण मागे हटत नाहीये आणि याचा फटका हा आता जगाला बसणार आहे. आणि त्यामुळे युरोपियन सगळे जे काही अमेरिकेचे मित्र राष्ट्र होते ते आता या युद्धातनं खूप लांब गेलेत, ते अमेरिकेला सपोर्ट करणार नाहीयेत. कारण ही जर स्थिती अशी राहिली तर त्यांना सुद्धा कच्च्या ऑइलचा सामना हा करावा लागणार आहे. भारताच्या दृष्टीनं सुद्धा भारत आता आपली भूमिका का बदलतोय तर भारताला सुद्धा याची जाणीव झाली आहे की हे युद्ध जर थांबलं नाही तर आपल्या देशामध्ये गॅस, ऑइल
पेट्रोल डिझेल याचा हाहाकार उडू शकतो आणि म्हणून आता भारतानं आपली भूमिका ही इराणच्या बाजूनं असल्याचं दाखवायला सुरुवात केली आहे. कालच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इराणचे जे राष्ट्रपती आहेत मसूद पेजेक्शियान यांच्याशी फोनवरनं चर्चा केली आहे. या चर्चेमध्ये त्यांनी हेही सांगितलं की यामध्ये खामेनींना जे ठार करण्यात आलं त्या बाबतीमध्ये आम्ही शोक व्यक्त करतो. त्याचबरोबर याच्यामध्ये जे इराणचे सामान्य नागरिक आहेत जे मृत्युमुखी पडलेत त्यांच्यासाठी आम्ही हा शोक व्यक्त करतो. त्याचबरोबर इराणवर ज्या पद्धतीने हल्ले होत आहेत याचा आम्ही निषेधसुद्धा नोंदवतो. अगदी या शब्दांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इराणचे राष्ट्रपती मसूद पेजेक्शियान यांच्याशी फोनवरनं चर्चा केली आहे. याचाच अर्थ आता स्पष्ट आहे की भारतानं आपली भूमिका बदलली आहे. भारत आता इस्रायल आणि अमेरिका यांच्या बाजूनी नाही तर या युद्धाच्या दृष्टीनं जर बघितलं तर भारत आता इराणच्या बाजूनं उभा राहतोय. ही एक पूर्ण चित्र हे निर्माण झालेलं आहे. यामध्ये कारण असं आहे की या युद्धामध्ये जे वाटलं होतं अमेरिकेला की युरोपीय राष्ट्र आपल्या बाजूने उभे राहतील ते राहताना दिसत नाहीयेत आणि दुसरीकडे इराणला चीन आणि रशिया ही आता मदत करताना दिसायला लागली आहे आणि त्यामुळे अमेरिकेचे धाबे दणाणलेत आणि म्हणूनच ट्रम्प तात्यांनी 2 दिवसापूर्वी असंही सांगितलं की तुम्हाला ऑइल जर का रशियाकडून घ्यायचं असेल तर ते तुम्ही घेऊ शकता, आमची कोणतीही हरकत नाही. हे अमेरिकेने का म्हटलं? कारण जी स्थिती सध्या जगभरामध्ये दिसतीये त्याच्यामधनं जर हे युद्ध असं सुरू राहिलं तर जगावर याचे परिणाम होतील. जग विरोधामध्ये जाऊ शकतं आणि म्हणूनच तुम्ही रशियाकडनं तेल साठे घेऊ शकता हे अमेरिकेनं सांगितलं. मुळामध्ये रशिया आणि चीन हे प्रत्यक्ष जरी इराणच्या या युद्धामध्ये उतरलेलं नसलं तरीही इराणला चीन आणि रशिया मदत करत आहे. हे सगळं चित्र बघता आता भारतानं आपली भूमिका पूर्णतः बदललेली आहे. भारत हा आता आपला पारंपरिक मित्र जो आहे इराण, या इराणच्या बाजूनी आपली भूमिका आहे हे दाखवायला लागलेलं आहे अगदी स्पष्टतेने. कारण यापूर्वी सुद्धा इराणनी काही काश्मीरसारखे प्रश्न असतील हे वगळता भारताला कायमच इराणनं पाठिंबा दिलेला आहे, सपोर्ट केलेला आहे. भारतासाठी इराणची खूप मोठी मदत राहिलेली आहे आणि इराण हा भारताचा एक पारंपरिक मित्र देश राहिलेला आहे. त्यामुळे आता मी म्हटलं ना मगाशी की तुम्हाला दीर्घकाळ तटस्थ भूमिका घेता येत नाही, कधीतरी तुम्ही स्पष्ट भूमिकेवर यावं लागतं. ती भूमिका आता भारताने घेतलेली आहे आणि याचा परिणाम म्हणजे कालच इराणनी असं सांगितलेलं आहे की भारताला जे काही गल्फ कंट्रीमधनं जे काही त्यांची जहाजं मालवाहू जहाजं आहेत ती आम्ही भारताकडे सुखरूप सोडू, आमच्या संरक्षणामध्ये सोडू, हे इराणनी स्पष्ट केलं आहे. याचा म्हणजे भारत आता इराणच्या बाजूने गेलेला आहे. याचे परिणाम जर काय आहेत तर ते इराणनी पुन्हा एकदा भारताकडे मालवाहू नौका, त्यांची जहाजं, ऑइल हे पाठवायला आम्ही मदत करू, त्यांची जहाजं आम्ही सुखरूपतेने पाठवू हे सांगितलेलं आहे. आणि तो एक प्रकारचा भारतासाठी खूप मोठा दिलासा आहे. म्हणजे आजचं जे चित्र आहे की ऑइलचा तुटवडा आहे, गॅसचा तुटवडा आहे, हे चित्र पुढच्या काळामध्ये बदलू शकतं इराणबरोबरचे आपले भूमिका स्पष्ट केल्यामुळे. त्यामुळे एकूणच या व्हिडिओतनं मला एवढंच तुम्हाला सांगायचं होतं की भारताने आता इस्रायल अमेरिकेच्या पाठीशी आपली भूमिका नसल्याचं स्पष्ट दाखवून दिलेलं आहे आणि आपण इराणसोबत आहोत हे देखील भारताने या भूमिकेतनं दाखवून दिलेलं आहे. आणि याचे सकारात्मक परिणाम येणाऱ्या काळामध्ये हे भारताला निश्चित जाणवायला लागू शकतात. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, आमचं चॅनल नक्की सबस्क्राईब करा. तुमचं देखील कमेंट्स या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही जरूर टाका.